रॉ फाईल्सच्या या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत भारताच्या इतिहासातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकविषयी. आपल्या एका सिक्रेट कमांडो फोर्सने थेट पूर्व पाकिस्तानात हा सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन माउंटेन ईगल. आपण ऐकत आहोत रॉ फाईल्स. ही आहे रॉची कहाणी. रॉ फाईल्सच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण ऑपरेशन हॅटची कथा ऐकली. अमेरिकेतल्या आउटसाइड मासिकाने आणि वॉशिंग्टन पोस्टने त्याचा गौप्यस्फोट केला होता. तर त्याबाबतच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्यातून आणखी एक गुप्त माहिती लोकांसमोर आली होती. ती होती भारताच्या सिक्रेट कमांडो फोर्सची. त्याचं नाव होतं स्पेशल फ्रंटियर फोर्स म्हणजेच SFF. 14 नोव्हेंबर 1962 या कमांडो फोर्सची स्थापना करण्यात आली होती आणि त्याची माहिती लोकांसमोर कधी आली तर 1978 म्हणजे तब्बल 16 वर्ष ते गुपित आपण जपलं होतं. पण सगळ्याच देशांची अशी कमांडो पथकं असतात, तेव्हा आपणच हे टॉप सिक्रेट ठेवायचं काय कारण होतं? आपण ते टॉप सिक्रेट ठेवलं कारण ते पथक होतं तिबेटी सैनिकांचं. आपल्याला माहितच आहे की 1952 मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केलं होतं. त्याला तिबेटींनी जोरदार विरोध केला. त्यावेळी आपणही त्या तिबेटी बंडखोरांना मदत केली होती. पंडित नेहरूंनी त्यांना शस्त्रास्त्र पुरवली होती. पुढं तर दलाई लामांना आपण थेट राजकीय आश्रयच दिला. तर या तिबेटी बंडखोरांना घेऊन आपण त्यांची फौज उभारली होती. तीच ती स्पेशल फ्रंटियर फोर्स. आता यात आंतरराष्ट्रीय राजकारण कसं असतं ते बघा. चीन विरोधात अशी फौज उभारावी ही खरी CIAची इच्छा होती. IBचे प्रमुख BN मलिक यांनी नेहरूंपुढे ती योजना ठेवली. हो नाही करत नेहरूंनी त्याला परवानगी दिली आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाचं म्हणजे 14 नोव्हेंबरचं निमित्त साधून या कमांडो पथकाची स्थापना करण्यात आली. तिबेटी बंडखोरांतून खास लढवय्ये निवडण्यात आले. त्यांना कमांडो ट्रेनिंग आणि शस्त्रास्त्र देण्यासाठी अमेरिकेने काही अधिकारी पाठवले. या पथकाचे प्रमुख होते रिटायर्ड मेजर जनरल सुजान सिंग. सुजान सिंग म्हणजे साधीसुधी आसामी नव्हती. भारतीय लष्करातलं एक लेजेंड होते ते. पहाड युद्धाचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. दुसऱ्या महायुद्धात ते 22 माउंटन रेजिमेंटचे कमांडर होते. या स्पेशल फ्रंटियर फोर्सला इस्टॅब्लिशमेंट 22 म्हणत ते यामुळेच. या दलाची माहिती अगदी लष्करातल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नव्हती. सगळ्यांपासून ते सिक्रेट ठेवायचं तर त्यासाठी त्याचे हेडक्वार्टरही अशा ठिकाणी असायला हवं की त्याचा कोणालाही संशय येणार नाही. त्यासाठी निवडण्यात आलं चक्राता नावाचं ठिकाण. ते डेहराडूनपासून 110 किलोमीटर अंतरावर होतं. अतिशय निसर्गरम्य असं ते ठिकाण. हनीमून डेस्टिनेशन ही त्याची ओळख होती. पण तिथे मिलिटरी कॅन्टॉनमेंटही होतं. त्यातच पर्यटकांच्या नजरेपासून दूर या कमांडोंचा तळ उभारण्यात आला. सुरुवातीला ते IBचा एक भाग म्हणून काम करीत होतं. नंतर ते रॉमध्ये समाविष्ट करण्यात आलं. तोवर त्याचा बराच विस्तारही झाला होता. 1971 मध्ये त्यात तिबेटी कमांडोंच्या 8 बटालियन होत्या, म्हणजे साधारणतः 8,500 कमांडो. याच कमांडोंनी भारतीय सैन्य दलाच्या इतिहासातला पहिला ज्ञात सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्या कारवाईचं नाव होतं ऑपरेशन माउंटन ईगल. त्याची सुरुवात झाली नोव्हेंबर 1971 मध्ये. प्रत्यक्ष भारत-पाक युद्ध सुरू होण्याच्या किमान 15 दिवस आधी. त्याची तयारी मात्र आधीपासूनच सुरू होती. ऑक्टोबरमध्येच इस्टॅब्लिशमेंट 22च्या 3,000 कमांडोंना चक्रातामधून हलवण्यात आलं. एरवी त्यासाठी एअरफोर्सची विमानं वापरण्यात आली असती, पण मग त्याची खबर लष्कराच्या ईस्टर्न कमांडला लागली असती. पण ही सारी मोहीम तर प्रचंड गुप्त ठेवायची होती. तेव्हा या कमांडोंना नेण्यासाठी रॉच्या एव्हिएशन रिसर्च सेंटरची विमानं वापरण्यात आली. त्यांना चक्रातावरून कोलकात्यातल्या डमडम विमानतळावर नेण्यात आलं. तिथून पुढे मोटारीमधून 3 दिवसांचा प्रवास करून ते भारत-बांगला सीमेवर मिझोरममधल्या डेमागिरीला गेले. तिथं बांगलादेशातून आलेल्या शरणार्थींचे कॅम्प होते. हे कमांडो काही दिवस त्या शरणार्थींमध्येच मिसळून राहिले. त्यांचं लक्ष होतं सीमेच्या पलीकडचा पूर्व पाकिस्तानातला चितगॉंग हिल्स एरिया. चितगॉंगपासून सुमारे 65 किलोमीटरवर कर्णफुली नदीवर कप्ताई धरण होतं. ते उद्ध्वस्त करायचं, त्या भागातले पूल पाडायचे, लष्करी सुविधा नष्ट करायच्या, पाकिस्तानी फौजेच्या हालचालींना खीळ घालायची आणि त्यांच्या सापडतील तेवढ्या सैनिकांना मारायचं, ही कामगिरी कमांडोवर सोपवण्यात आली होती.
या ऑपरेशन माउंटन ईगल मागं एक खास हेतू होता. चितगॉंगचा तो इलाका म्हणजे दलदलीचा, पाणथळ, दाट जंगलांचा होता. त्याच्या आडोशाला पाकिस्तानची 97th इंडिपेंडंट ब्रिगेड आणि पाकिस्तानच्या अव्वल कमांडोंची म्हणजेच स्पेशल सर्व्हिस ग्रुपची 2nd बटालियन ठाण मांडून बसलेली होती. ठिकठिकाणी त्यांनी मोर्चे उभारले होते. एकेका मोर्चामध्ये 50 सैनिक असायचे. या भागातून ढाक्यावर चढाई करायची तर भारतीय फौजेला या बटालियनचा अडथळा येऊ शकला असता. तेव्हा तो अडथळा दूर करण्याची जबाबदारी रॉच्या या कमांडोंवर सोपवण्यात आली होती. अजून युद्धाची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे भारतानं पूर्व पाकिस्तानात आपलं सैन्य घुसवणं हे आक्रमण ठरलं असतं. ते टाळण्यासाठी या कमांडोंच्या टोपीवरचे बॅज पण बदलण्यात आले. त्यांच्यासाठी खास बल्गेरियातून AK-47 रायफली मागवण्यात आल्या होत्या. त्या रायफली आणि अमेरिकी कार्बाईन्स त्यांना देण्यात आल्या. रॉच्या या कमांडोंची 3 पथकं तयार करण्यात आली. 12 नोव्हेंबर रोजी ते कमांडो कर्णफुली नदी ओलांडून पूर्व पाकिस्तानात घुसले. पहाडी प्रदेशातील जंगल युद्धात इस्टॅब्लिशमेंट 22च्या कमांडोंचा हात धरणारे दुर्मिळच. पाकिस्तानी फौजांच्या ठाण्यांवर ते गनिमी काव्याने हल्ला करीत होते. हे जवान कुठून येतात आणि कुठे गायब होतात हेही पाकिस्तानी सैनिकांना समजत नव्हतं. रात्रीच्या अंधारात काही तासातच अनेक ठाणी जिंकली त्यांनी. पण या लढाईत त्यांना एक महत्त्वाचा मोहरा गमवावा लागला. तो दिवस होता 14 नोव्हेंबरचा रविवार. पूर्व पाकिस्तानात शिरून 2च दिवस झाले होते आपल्या कमांडोंना. त्यांच्या एका तुकडीच्या नजरेच्या टप्प्यात पाकिस्तानी सैनिकांचा एक मोर्चा होता. हळूहळू कमांडो पुढे सरकत होते. रात्रीचा तो घनगर्द अंधार. त्यात आवाज येत होता तो फक्त जंगलाचाच. एका झाडावर पाकिस्तानच्या कमांडो पथकातला एक स्नायपर म्हणजे निशाणेबाज दबा धरून बसला होता. डोळे फाड फाडून त्या अंधाराचा वेध घेण्याचा प्रयत्न करीत होता. अचानक त्याला दूर गवतात काहीतरी हल्ल्यासारखं जाणवलं. त्याने रोखून पाहिलं पण त्याला काहीच दिसलं नाही. तरीही अशा वेळी कोणताही धोका पत्करायला तो तयार नव्हता. त्याच्या कानावर जंगलातील वेताळांच्या गोष्टी आल्याच होत्या. फॅन्टम ऑफ चितगॉंग. ते कोठूनही येतात आणि माणसांना मारून लष्करी ठाणी उद्ध्वस्त करून पळून जातात. इस्टॅब्लिशमेंट 22च्या कमांडोंनी तशी धडकीच भरवलेली होती पाकिस्तानी सैनिकांच्या मनात. घाबरूनच त्याने त्या आवाजाच्या दिशेने अंदाजाने बार टाकला. योगायोगाने ती गोळी आपल्या एका कमांडोला लागली. त्या पाकिस्तानी निशाणेबाजाला त्याचा पत्ताही नव्हता. समजलं असतं तर आनंदाने नाचला असता तो. कारण त्याच्या त्या अंदाजाने झाडलेल्या गोळीने एका ब्रिगेडियरचे प्राण घेतले होते. आता पुढे काय? रॉच्या कमांडोंच्या तुकडीला प्रश्न पडला. सीमेपलीकडे भारतीय तळावर बसलेल्या आपल्या शीख अधिकाऱ्यांशी त्यांनी वॉकी टॉकीवर संपर्क साधला. त्या अधिकाऱ्याने त्यांना एकच आदेश दिला, आगे बढो. त्या आदेशानिशी ती तुकडी सरसावली. पाकिस्तानी मोर्चाला त्यांनी वेढा घातला आणि वाऱ्याच्या वेगाने ते तुटून पडले. एका मागोमाग एक मोर्चे गारद करीत सुटले. पाकिस्तानी मोर्चे, ठाणी, पूल, सैनिकी वाहनांचे ताफे, प्रचंड नुकसान केलं त्यांनी त्यांचं. रॉच्या नियंत्रणाखालील या फौजेने भारतीय लष्करासाठी चितगॉंगची वाट सुकर करून ठेवली आणि त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराचे म्यानमारमध्ये पळून जाण्याचे रस्तेही बंद केले. इस्टॅब्लिशमेंट 22च्या रॉच्या कमांडोंच्या या शौर्य आणि धाडसाने भारतीय लष्कराचं पुढचं काम सोपं करून ठेवलं होतं. त्यांचं हे ऑपरेशन माउंटन ईगल म्हणजे रॉच्या इतिहासातील एक मानाचं पान होतं.